ठरलो एकदाचा एअरपोर्टवरती. जय अग्री कोली भाऊ. तर माझं नाव आहे कल्पेश आणि मी राहते उरणमध्ये. आणि आता मी चाललो आहे दुबईला, तो पण 11-12 दिवसासाठी. आणि आम्ही नवीन चॅनल ओपन केला आहे. तर माझी व्हिडिओ आवडली तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि मी फर्स्ट टाइम सोलो ट्रॅव्हल करते. मी एकटाच चाललो आहे आपल्या दुबईला, कारण मी आपल्या देशातून सध्या एकटा कुठं गेलो नाही. पहिल्यांदाच मी एकटा चाललो आहे. आणि मी हॉटेल बुक नाही केलं तिथं जाऊन, मी हॉस्टेल बुक केलं. हॉस्टेल तुम्हाला माहिती नसेल तर यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला समजेल हॉस्टेल काय असतं. तर माझी फ्लाईट आहे 12:30 वाजता आहे आणि आता वाजलं 7 वाजलं. तरी इथून उरणवरशी मुंबईला जावं तरी पण 2 तास जातानाच माहिती नाही ट्रॅफिक असली का टाईम होतं. तर मी आता इथून निघते. माझे मित्र येतात मला ड्रॉप करायला एअरपोर्टवरती. तर तुम्हाला माझ्या मित्रांची पण ओळख करते. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझी आवडली तर, कारण मी कमी पैशामध्ये बाहेर देशात कसा फिरायचा तो सगळा सांगणार आहे या माझ्या यूट्यूब चॅनलवरून. आणि मी या बॅगा घेऊन चाललो आहे. ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, ही समजा छोटी बॅग आहे, याच्यानंच जाईल. तर या 3 बॅगी घेऊन चाललो आहे मी. तर चला जातो बाहेर आणि मित्रांची ओळख करून देतो तुम्हाला माझ्या. सो फायनली आलं सगळं. मना लवकर मी लवकर आलो सगळ्यांना. यांना एवढा टाईम जाणार कोण नाही, टाईम कोणला पहा. ह्यो माझा बेस्ट फ्रेंड जयेश, ह्यो माझा बेस्ट फ्रेंड प्रणय, आणि ह्यो माझा बेस्ट फ्रेंड तुषार, आणि हा एक माझा बेस्ट फ्रेंड रोहन ठाकूर. तर आता चाललो ना मी एअरपोर्टवरती. सगळं आलं स्वराला आणि फुल एन्जॉय कर जाऊन. पहिल्यांदा एकटा चाललोय, कारण सगळं माझी सोबत असायचं जरा बेकार वाटेल, पण दम भर करू मज्जा. तर आम्ही याच्यासोबत आम्ही असणार लाईव्ह व्हिडिओ कॉल मध्ये असणार. काय हायकिंग नाही चालू कोणाला माहिती, व्हॉट्सअप काय माहिती, बॅन असलं तरी करू ना कॉलिंग भाई. बस का चला भेटू आता एअरपोर्टवर जातो. चला बाय. हा बघा आमचा कल्पेश भाई आता दुबईला चाललाय 10-11 दिवस. तर आम्हाला सोडून चाललाय आता. तर बोललाय ना नेक्स्ट वर्षी बोलतो तुम्हाला सगळी जाऊ सोबत नेणार आहे. तर आम्ही चाललंय तर ठीक आहे. आम्हाला चॉकलेट विकलेट सांगला, आम्हाला चॉकलेट हान काहीतरी आणि दुसरा काय आणलास तरी चाललं. पण आणि सकाळ सकाळ चालून 7 वाजता. तर आता शॉपिंग आता मस्त आहे की इनऑर्बिट खोललाय, आता शॉपिंग करू. आणि आता कल्पेश भाईला आम्ही सोराला चालून. तुम्ही आता एअरपोर्ट वर बघा आम्हाला. खाली 7:45 वाजलं. आता बसलो आम्ही वाशी टोल नाक्यावर बसलो. आता आपले शेटच्या मुलं आम्हाला फ्री सोडतील, टोल बिल काही घेणार नाही. काय वाटतं रे भाई? अरे 100% बबलू तुषार साहेबांच्या मुलं आम्हाला टोल फ्री भेटणार आहे. आणि तरी पण अजून 1.5 तास तरी लागेल आम्हाला एअरपोर्टवरती पोहोचायला. राया थोडी ट्रॅफिक वाटते, कारण 1.5 तास लागला बोला. म्हणजे अजून टोल नाका पार केला, टोल काय घेतला नाही आमच्या इथून. साहेबांची कृपा. गावान डाक आहे ना, वाशीला डाक आहे. सकाळीच मारतो पॅक. सो फायनली आता पोहोचलो एअरपोर्टवरती. पार्किंगमध्ये गाडी लावली तिथं आमची. आता चाललो आहे वरती. पार्किंगमधून चाललो वरती आता डिपार्चरमध्ये. P10 वरून डिपार्चर होते. जर कोण नवीन आला असेल त्याला माहिती नसेल तर इंटरनॅशनलची P10 वरून डिपार्चर चालू आहे. तिथून तुम्ही जाऊ शकता. तर पोचलो डिपार्चर एरियामध्ये. इथं तुम्ही P10ला येऊन इथं डिपार्चर आहे तुम्हाला इंटरनॅशनलसाठी, जर नवीन कोण येत असेल तर. आणि चला आता इथून एकटाच जाईल मी. चला भाऊ भेटू 10-12 दिवसानंतर. आणि चॉकलेट आणायला हा भेटू ना. जर काय भेटेल ते आणून उचलून बाय. बस काय. चलो बाय बाय. एन्जॉय कर. सगळे मित्रांनो तर बाय बोललो. आता इथं आता माझा गेट नंबर A झोनमध्ये आहे माझा फ्लाईट. तिथून फ्लाय दुबईची एअरलाईन आहे. मी पहिल्यांदाच फ्लाय दुबईमधून चाललो आहे. तिथं एअरलाईनवरती बघू आता. A झोनवरती जातो. तिथून गेट आहे माझा. तिथून मला चेकिंग करायला लागेल. एअरपोर्टवरून तर आतमध्ये एंट्री मारली. आता माझी एअरलाईन शोधते फ्लाय दुबई कुठली एअरलाईन येते इथं. कारण तुम्ही पहिली स्टेप असतो तिथं पाठी सिक्युरिटी चेकिंगसाठी मला पासपोर्ट आणि तिकीट दाखवावं लागतं आतमध्ये एंट्री करायसाठी. आणि जी पण तुमची एअरलाईन आहे ना त्या एअरलाईनवरती तुम्हाला जावं लागते. आता माझा काउंटर शोधतो आहे. माझी एअरलाईन आहे फ्लाय दुबई. तर मी फ्लाय दुबईचे काउंटरवर जाईल. आणि फर्स्ट टाईम मी फ्लाय दुबईमधून फ्लाय करते. तर बघू कसा एक्सपिरियन्स होते तुम्हाला सांगते आतमध्ये पण पोचलं का पण. सो हे बघा असं झोन दिलेलं असेल. माझी फ्लाईट झोन A वरून आहे. तर इथं झोन B आहे आणि झोन A ते साईडला आहे. ते साईडची माझी फ्लाय दुबईची फ्लाईट ऑपरेट करून तिकडून ते साईडला फ्लाय दुबईने जाते. आणि बॅग माझी आहे ही पाठीमागची
ती ड्रॉप करते इथं आणि जाते पुढं सिक्युरिटी चेकिंगसाठी. बरं आहे, जास्त लाईन नाही, कमीच लाईन आहे, कारण फ्लाय दुबईमधून जावं आली कमी लाईन आहे एकदम इथून पण. माझं लगेच होईल, 5 मिनिटाच्या आतच होईल, बघते किती टायमिंग लागते तरी पण. गेलेलो फ्लाय दुबईच्या काउंटरवरती, पण थोडा टाईम लागेल अजून चालू नाही आला, तरी पण 10-15 मिनटामध्ये चालू होईल असं बोललेत. बघू किती वाजता होते, तसं तुम्हाला अपडेट देते इथून पण. सो आता टाईम झाला आहे 9:30 वाजलं आणि माझा चॅनल ओपन करायचा हेच कारण आहे का, म्हणजे आपली पण पोरं बाहेर देशात जायला पाहिजे फिरायला बिंदासमध्ये. म्हणजे मी A to Z डिटेल सांगेल, तुम्हाला पॅकेज करायची पण गरज लागणार नाही. मला वाटते माझ्या व्हिडिओ बघत राहिलात तर सर्वच सांगणार आहे. आणि तुम्हाला माहिती नसेल विजा कसा दुबईचा अप्लाय करायचा किंवा फ्लाईट तिकीट कसा बुक करायचा किंवा कसा फिरायचा, तो माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढं सांगेल. आणि एक गोष्ट, मला तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामवर पण फॉलो करा कल्पेश1932 म्हणून इंस्टाग्रामची ID आहे. कारण तिथं मी लाईव्ह असेल, कारण ही आता मी व्हिडिओ करते 14 जानेवारीला शूट करते आणि पोस्ट मला तर वाटते फेब्रुवारी नाही तर मार्चमध्ये होईल. तर तिथं पण फॉलो करा, म्हणजे तुम्हाला लाईव्ह अपडेट भेटेल का कुठल्या देशामध्ये आहे तो. आता फ्लाय दुबईचा काउंटर चालू आला आहे, आता जाते मी तिथं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे का, माझी दुसरी इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि सोलो मी पहिल्यांदाच चालले, म्हणजे एकटा पहिल्यांदाच चालले कुठं बाहेर देशात. मी आपल्या देशात पण साधा कुठं गेलो नाही आपला एकटा फिरायला. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण नाही गेलो अजून फिरायला कुठं. मी पहिल्यांदाच चाललो मी दुबईला, तो पण इंटरनॅशनल चाललो पहिल्यांदाच. तर जाम मजा पण येईल आणि बघू, नवीन सगळा एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. बघू आणि तुम्हाला सगळी अपडेटेड राहील कसा काय होते. मग याच्या आधी मलेशियाला गेलो तो ग्रुपसोबत, तेव्हा तेवढा एअरपोर्टवरचा माझा म्हणजे एक्सपिरियन्स ठीक नव्हता. कधी सांगेल तुम्हाला फ्युचरमध्ये काय प्रॉब्लेम झालेला माझा एअरपोर्टवरती, तो तसा इथं नको होऊ दे फक्त बस. कारण मी पहिल्यांदाच मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आलो आहे. याच्या आधी मी डोमेस्टिकवरची भरपूर फ्लाय केली, पण इंटरनॅशनल पहिल्यांदाच आलो इथून. आणि तो मी गेलेलो मलेशियाला, आम्ही गेलो विशाखापट्टणम इंटरनॅशनल एअरपोर्टवरची. चला जाते आता, म्हणजे लाईनला राहते. बॅग ही बघा, ही माझी एक बॅग आहे आणि 1-2 बॅग आणि एक तिसरी एक बॅग आहे ती याच्या आतमध्येच आहे छोटी. आणि इथं बसलो जरा टाईमपास. होप सो सगळा चांगलाच होऊ दे. आणि आता माझी फ्लाईट आहे 1 वाजता आहे आणि आता वाजलं किती 9:45 झालं. आणि तिथं माझी फ्लाईट आहे 1 वाजताची फ्लाईट आहे आणि तिथं त्या टाईमवरती दुबईच्या टाईमवरती होईल 3 वाजता लँड होईल. म्हणजे आपल्या इथं वाजतील 5-4:30 वाजतील आपल्या इथं. म्हणजे कारण दुबईचा घड्याळ दीड तास मागं आहे आपल्यापेक्षा. मलेशियाचा घड्याळ पुढं होता काहीतरी 2.5 तास का 1.5 तास का 2 तास काहीतरी पुढं होता, पण त्यांचा पुढं होता आणि दुबईचा मागं आहे अलीकडे. ठीक आहे, ओके, चला जाते मी, निघते. बॅग ड्रॉप करते इथं. चला भेटते तुम्हाला इथं. आपलं तिकीट द्यायचं असतं, म्हणजे आपली सॉफ्ट कॉपी असते ना ती इथं दाखवायची असते आणि तुम्हाला बोर्डिंग पास भेटेल. बोर्डिंग पास म्हणजे तोच आपलं तिकीट भेटेल फक्त फ्लाईटमध्ये जायला बोर्ड करण्यासाठी. फायनली बोर्डिंग पास घेतला. हा बघा, यो असा असतं बोर्डिंग पास. आता यो घेऊन चाललो. माझ्या गेट नंबर आहे 78, तर 78 नंबर गेटवरती जायचं आहे मला. आणि बोर्डिंग चालू होईल 12:30 वाजता बोर्डिंग चालू होईल. तर मला एवढं वेळ आली, वेटच करायला लागेल. आता वाजले किती 10 वाजल्यानंतर आता मला 2 तास असाच वेटिंग करायला लागेल. बोर्डिंग पास घेतल्यानंतर आता मला जायचं आहे सिक्युरिटी चेकसाठी. तर सिक्युरिटी चेकसाठी आता जाते मी इथून. बघू सिक्युरिटी चेकिंगला पण किती टाईम लागते इथून. सो फायनली सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन झालं आणि आता चाललो आहे आपला 78 गेट नंबरवरती. आणि चेकिंगला पण जास्त टाईम नाही लागला आणि जास्तीत जास्त 10 मिनटं लागले असतील बस चेकिंगला, कारण लाईन पण नव्हती. आणि इमिग्रेशन तर त्याच्यापेक्षा लवकर झालं, कारण इमिग्रेशनला भरपूर जण घाबरतात. इमिग्रेशनला काय विचारते. ॲक्च्युली आपला मराठी माणूसच होता इमिग्रेशनवरती, तर त्यांनी फक्त मला एवढंच विचारलं का पहिल्यांदा चाललास का दुबईला. म्हणलो हा पहिल्यांदा चालू आहे दुबईला, पण याच्या आधी मी मलेशियाला पण गेलेलो, एवढाच विचारला. आणि हॉटेल बुकिंग चेक केलं आणि विजा चेक केला, बस. जास्त काही प्रश्न नाही विचारलं. तर जामच हे होता माझा विशाखापट्टणमचा, तर जाम बेकार हे होता, म्हणजे एक्सपिरियन्स जाम बेकार होता हे विशाखापट्टणम इंटरनॅशनल एअरपोर्टवर. खाली हा सेकंड एक्सपिरियन्स आहे माझा, लय भारी, म्हणजे एकदम स्मूथ. अर्धा तास पण नाही लागला मला सिक्युरिटी चेक आणि आला इमिग्रेशनला. लगेच आलो बाहेर, स्टॅम्प मारला माझ्या पासपोर्टवरती त्यांनी आणि जा. तर आता जाते गेट नंबर 78कडे माझ्या. जर तुम्हाला दुबईला यायचं असेल आणि कुठलं डॉक्युमेंट पाहिजे असेल माहिती नसेल तर आता मी कुठेतरी जाते, म्हणजे माझे 78 गेट नंबरवरती जाते तिथं वेटिंग एरियामध्ये आणि तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगते का कुठलं डॉक्युमेंट लागतात ते दुबईला जायला. आणि माझं टोटल बजेट किती होईल तो पण तुम्हाला सांगेल. कारण जर तुमची कमेंट आली ना म्हणा की मी 11 दिवसाची तुझं टोटल खर्च किती आला तो सांग, तर मी व्हिडिओ काढून ठेवते, पण तुमच्या कमेंट आल्यानंतरच मी व्हिडिओ पोस्ट करते ती की किती खर्च झाला म्हणून. एअरपोर्ट खाली आहे इथं, कोणच दिसत नाही. पण मी एकटाच दिसते एलियनसारखा, भूतभर की एकटाच आहे इथं, कोणच नाही, जास्त गर्दीच नाही, म्हणून फटाफट झाला माझा. बघा दाखवते तुम्हाला एकदा गर्दी, बघा कायच नाही, बघा कोण नाही.
मला एकट्याला सोडून आहे कोण नाही, एकटाच आहे मी वरती आहे. जास्त गर्दी नाही, कोरोनाचे मुलं जाम म्हणजे प्रॉब्लेम आहे, जास्त कोण जात नाही बाहेर. हां मीच आहे एकटा इथं. बघू काहीतरी खावायला भेटते का बघू, खाते आता थोडा. आणि 12:30ला मध्ये म्हणजे बोर्डिंग स्टार्ट होईल, तर मग अजून कधी वाजले आली 11:15 झालं, अजून 2 तासात अजून बघू काहीतरी खाते ना, जरा वेट करते ना, तुम्हाला सगळी डिटेल देते, काय काय डॉक्युमेंट्स लागतात त्याची म्हणजे डिटेल देते. दुबईला जायचं असेल तर तुम्हाला जर मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केला ना तर फॉलो करा. इथं कुठंतरी तुम्हाला नाव येत असेल बघा, त्याचे कल्पेश 19 म्हणून, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, त्यावर जाऊन फॉलो करा. कारण आता मी जानेवारीमध्ये चालू आहे ना, तुम्ही व्हिडिओ बघाल ही फेब्रुवारी नाही तर मार्चमध्ये. फॉलो करा मला, म्हणजे लाईव्ह अपडेट भेटेल माझं कुठं आहे तुम्ही. फायनली पोचलो 78 गेट नंबरवरती. यो माझा गेट नंबर आहे, ते जाईल तिथून येईल. 12:30 वाजता इथून एंट्री चालू होईल, तर तिथं जाईल नंतर मी. हा बघा इथून एंट्री आहे माझी 78 गेट नंबर. बघू तिथपर्यंत असाच टाईमपास फिरते काय, खावायला भेटते का बघते ना, खाते काहीतरी. भूक लागली जाम यायला, तर घरांशी फक्त चहा पिऊन निघली बस, दुसरा काही नाही खाल्ला अजून. काय बघते काही भेटते का खावायला, काही चालू आहे का नाही. सगळं बंद आहे तिथं. दुबईला जावं किती कमी पब्लिक आहे बघा, जास्त नव्हतं कोण तिथं, कमीच होतं सगळं. पॅसेंजर पण कमी आहेत जाम. बघते अजून काही खावायला तर ओपन असलं तर खाते काहीतरी, सँडविच युनिट्स तरी भेटू दे काहीतरी खाते. नंतर आता जरा तुम्हाला इन्फॉर्मेशन देते का कुठलं डॉक्युमेंट लागतं जर तुम्हाला दुबईला जायचं असेल आता कोविडच्या याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिलं तर लागेल तुम्हाला, टोटल सांगते कुठलं डॉक्युमेंट्स लागतात. पहिला लागेल तुम्हाला कोविडची टेस्ट निगेटिव्ह. मी इथून काढलेली, आपली बेलापूरचा अपोलो हॉस्पिटल आहे ना त्यांची काढलेली, ती तुम्हाला 1000 रुपयाला पडेल. पहिला आला तो कोविड निगेटिव्हची रिपोर्ट ती. दुसरा पासपोर्ट तुमचा. तिसरा विजा कसा काढायचा आहे तर तुम्हाला मी लास्टला या दुबईची सिरीज संपेल ना माझी, तेव्हा लास्टला तुम्हाला व्हिडिओ म्हणजे पोस्ट करील मी, ती काही दुबईचा विजा कसा करायचा. जाम इझी आहे, फक्त फोटो लागते आणि फक्त पासपोर्टचा फ्रंट आणि बॅक पेज बस, एवढा, दुसरा काही लागत नाही. जर दुसरं लागत असं विसरलो असेल तर तुम्हाला नंतर वाटल्यास इथं कुठंतरी लिहून देईल का काय हा पण लागते म्हणून. मला तर आठवते फक्त फोटो आणि पासपोर्टचा फ्रंट साईज आणि बॅक साईज. आणि विजाची फी होती 6200 रुपये फक्त. तर पहिला झाला कोविड टेस्ट, दुसरा पासपोर्ट, तिसरा विजा, चौथा हॉटेल बुकिंग कन्फर्म पाहिजे तुमची. अजून फ्लाईट तिकीट जावाची आणि यावाची 5 झालं. आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स. आता ट्रॅव्हल इन्शुरन्स पण कंपल्सरी आहे का. ट्रॅव्हल इन्शुरन्स पहिलाच विचारतात तुम्हाला जेव्हा तुम्ही बॅग ड्रॉप करायला जाता ना, त्याच ते विचारतात तुम्हाला का ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे का. ट्रॅव्हल इन्शुरन्स हवा. अजून एक 7वा का करन्सी लागली, तर मला नक्की नाही माहिती करन्सी लागेल की नाही, पण मी घेऊन ठेवलं ना पैसे. आता बघू, इथं तर नाही विचारलं म्हणा काही का करन्सी म्हणजे दुबईची करन्सी आहे का तुझ्या इथं काही. बघू तिथं एअरपोर्टवरती, दुबईच्या एअरपोर्टवरती पोचलो ना का बघू तिथं विचारतात का म्हणजे का करन्सी आहे का तुझ्या इथं. जर ती एक जर विचारली तर ते पण तुम्हाला अपडेट करते नंतर का तिकडं विचारतात का म्हणून. ओके, तर 7 डॉक्युमेंट्स तर कंपल्सरी लागतातच. 6 लागतातच कंपल्सरी, कारण 6चे 6 विचारलं मला इथं आता. पासपोर्ट, विजा, ट्रॅव्हल इन्शुरन्स, कोविड टेस्ट, हॉटेल बुकिंग आणि रिटर्न फ्लाईट तिकीट, हे 6 डॉक्युमेंट्स तर लागतातच. 7वा माहिती नाही म्हणा का करन्सी लागते का नाही. तिकडं एअरपोर्टवरती पोचल्यावरच समजेल, कारण इथं तर मला कोणी विचारलं नाही का करन्सी आहे का तुझ्या इथं दुबईची दिराम म्हणून. आणि एक आपला म्हणजे 1 दिराम म्हणजे आपलं 20 रुपये आहेत सध्या. 1 दिराम म्हणजे आपलं दुबईचा 1 दिराम म्हणजे युनायटेड, ॲक्च्युली दुबई कंट्री नाही, कंट्री आहे युनायटेड अरब इमिरात म्हणजे UAE, पण दुबई त्याच्यातली सिटी आहे फक्त बस. पण सगळं बोलतात दुबईला चाललो म्हणून मी बोलू का दुबईला चाललो. ॲक्च्युली कंट्री आहे UAE आणि UAEची करन्सी आहे दिराम. आणि 1 दिराम म्हणजे आपलं तरी पण 20 रुपयाचे थोडं वरती होतात. 20 रुपयेच पकडा तुम्ही. 1 दिराम म्हणजे आपले 20 रुपये. सो कॉफी पिते आता, जाम शोधला. माझे गेट 78 जवळ तर काहीच नव्हता, तर इथं आता घेतली एक कॉफी. आणि इकडं माझा पसारा सगळा चार्जिंगला लावला आहे. मोबाईल, पॉवर बँक आताच चार्ज करून घेते, नंतर टाईम भेटते की नाही काय माहिती. गोप्रो पण लावलेला आहे चार्जिंगला मी. 10-15 मिनटं चार्जिंग लावलं, कारण तशा बॅटऱ्यात म्हणजे 3 बॅटऱ्या आहेत तरी पण चार्ज करून घेते ना फुल. ही बॅटरी डाऊन झाली पूर्ण, आता केलेला चार्ज करून घेतला थोडा न परत ठेवते. आता व्हिडिओ झाली का परत ठेवते चार्जिंग करायला. मला व्ह्यू दाखवते इथून कसा दिसते बघा एकदा. आहे ना एकदम भारी व्ह्यू. कसा वाटतं व्ह्यू, एकदम कडक ना. अजून टाईम आहे जाम. आता वाजलं किती, 11:30 वाजलं ना आत्ताशी.
मग 12:30 1:30 अजून जाम टाईम आहे फ्लाईटला. चला तर सर कॉफी एन्जॉय करते मी. कॉफी पिली आता. आयला कॉफी जाम मग 350 रुपये कॉफी आहे. तर जाते 12 वाजले ना आता. जाते माझ्या गेटजवळ. 12:30ला बोर्डिंग स्टार्ट होईल. बोर्डिंग म्हणजे फ्लाईटमध्ये एंट्री भेटतं, त्याला बोर्डिंग बोलतं. फक्त तो बोर्डिंग पास असतात ना म्हणजे तिकीट, तो दाखवायचा फक्त बस ना. आतमध्ये प्लेनमध्ये जावायचं. फेस शील्ड दिलेली आहे आता. ही घालते आणि जाते बोर्ड करायला आतमध्ये प्लेनमध्ये. त्या बार मगापासून त्याला आतमध्ये जाते. सो फायनली बोर्डिंग स्टार्ट झाली. चाललो प्लेनमध्ये बसायला. तेव्हा इथून लाईन आहे अशी. ही तिकडं फ्लाईट आहे माझी. कसं वाटते, एलियन वाटते का हे फेशियलमध्ये. बघू, पहिलाच एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट टाईम मी चालले सोलो. याच्या आधी कधीच नाही सोलो गेलो. सोलो चालले दुबईला. पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप सोलोमध्ये. हा ग्रुपमध्ये गेलेलो होतो पण पहिलीच ट्रिप आहे ही सोलो. बघू कसं वाटते. दोन वाजले नाही, भूक लागली. अजून जेवायला चालू होईल. तिकिटामध्येच जेवायला इन्क्लूड आहे माझे. बघू आता चालू होते. यायला जाम भूक लागली ना. ते फक्त एअरपोर्टवरून येताना कॉफी पिलेली ना सकाळी. घरातून येताना चहा पिलता बस. आणि माझा एक प्रॉब्लेम आहे, विमानात कान बसायला लागतात नसतं माझं. तुमच्या कोणच्या सोबत होतं का असं सतत, कारण विमान बसलं कान दुखतात नसतं. एक साईड दोन साईडचं कान हे होतं. मी हेडफोन पण आणली, ती पण वरती हेडफोन ठेवली. इथं ठेवली, इथं काढायला पाहिजे होती, तर विसरलो. फायनली 2:15ला जेवायला आलं आहे. व तिकीटमध्येच इन्क्लूड होतं माझे नॉनव्हेज. काय आहे, चिकन आहे वाटतं याच्यामध्ये. आणि पाणीची बाटली दिली. सर मी व्हेज घेतलं आहे आणि नॉनव्हेज. फूडची क्वालिटी काही तेवढी खास नव्हती, बरोबर नाही. फक्त चिकन थोडासा बरा होता बस, बाकी काही नाही भेटला. चांगला टाकला सगळं मी तिथे. सर्व एकदाचा एअरपोर्टवरती पोचलो दुबईला. इथून आता बस आहे. बसमध्ये बसली आता. इथून जाईल एअरपोर्टवरती बस आहे. एअरपोर्टवरती न्यावायला आपल्याला. सो फायनली पोचलो दुबई एअरपोर्टवरती. कोविड टेस्ट झाला, इमिग्रेशन झाला, सगळं सांगतो काय काय झाला. आता जस्ट पोचलो. पुढं जाते, एक सिम कार्ड बघते, नंतर तुम्हाला भेटते. आणि या व्हिडिओमध्ये एवढाच होता मुंबई ते दुबई प्रवास. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच पुढच्या हप्त्यात पण अशीच व्हिडिओ येईल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर इंस्टाग्रामला मला फॉलो नसेल करा तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. कल्पेश1932 इंस्टाग्रामची आयडी आहे माझी. तिथं तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला लाईव्ह अपडेट माझा भेटेल कुठं आहे तो. आता ही समजा मी जानेवारीला व्हिडिओ शूट करते, तर तुम्हाला मे बी फेब्रुवारी नाही तर मार्चमध्ये भेटेल बघायला. फॉलो करा तिथं फॉलो नसेल करा. तर एवढाच होता या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.